विक्रम मॅथ्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बराच आपला गॅप पडला आहे. बघा, आपले 3 पॉईंट झालेले आहेत. अँगल बायसेक्टर थेरम, पॅरल 3 लाईनचा थेरम आणि बीपीटी आणि त्याचा कन्व्हर्स. तर हा एक्झरसाइजमधला पुस्तकातला सगळ्यात पहिला पॉईंट आहे. हा मुद्दाम मी जाणून बुजून मागे ठेवला होता. एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे असतं, कुठल्याही त्रिकोणाचं, समजा हा त्रिकोण घेतला आपण, हा खाली असतो तो बेस आणि वर असते ते हाईट. तर हा बेस म्हणजे पाया, हाईट म्हणजे उंची. त्याचा फॉर्म्युला काय असतो? तसे ॲक्च्युली वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. हिरोचा फॉर्म्युला आहे, आपल्याला 11वी सायन्सला गेल्यावर परत वेगळा फॉर्म्युला आहे. खरं बेसिक फॉर्म्युला जो 5वीपासून झालेला आहे तो हाय 1/2 इंटू बेस इंटू हाईट. अर्धा गुणले पाया गुणले उंची. ह्या पायाला आणि उंचीला जर अर्ध्यानं गुणलं म्हणजे 2 भागलं तर आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळतंय. तर ह्याच्या तुमच्या पुस्तकामध्ये एकूण 4 प्रॉपर्टी आहेत. आता फार खोलात जाऊ नका किंवा जास्त काय पाठ करायची गरज नाही आहे. सगळ्यातली पहिली प्रॉपर्टी बघा, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. समजा हा एक त्रिकोण आहे ABC नावाचा आणि हा दुसरा PQR नावाचा त्रिकोण आहे. तर ह्याचा बेस कुठला आहे? B1 आहे. ह्या पाया ह्याचा B1, ह्याचा पाया बेस B2. ह्याची उंची H1 आणि ह्याची उंची H2. उंची कधी पण लंब म्हणजे परपेंडिक्युलर असते, तर काटकोन चिन्ह पाहिजेच. लुंब्या पण आपण कधी पण उंची मोजताना परपेंडिक्युलर मोजत असतो. त्यामुळे ह्या दोघांचा समजा पहिल्याचा मी एरिया A1 मानला आणि दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया A2 मानला, तर ह्या वरच्या फॉर्म्युल्यावर काय होणार? 1/2 इंटू याचा बेस B1 आणि याची हाईट H1. दुसऱ्या ट्रायंगलचा A2चा हाफ इंटू ह्याचा बेस B2 आणि ह्याची उंची किती आली? H2. ह्या हाफला हाफ जर गेलं, ह्या 2ला 2 जर भागलं, 2ला 2 1/2ला 1/2 जर भाग गेला तर B1 भागिले B2 राहते आणि H1 भागिले H2 राहते. त्यामुळं 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जे असतं ते त्यांच्या पायांचं गुणोत्तर आणि उंचीचं गुणोत्तर ह्यांच्या गुणाकाराच्या इतकं असतं. इंग्लिशमध्ये असं येतंय, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. इतकं लांबडं मोठं पाठ करायची गरज नाही, कारण हा प्रश्न खचून 1 मार्काला येणार आहे. 1 मार्काला. त्यामुळं जास्त मार्क असेल तर बघूया. 1 मार्कासाठी आपण एवढंच लिहायचं, A1/A2 B1/B2 इंटू H1/H2. ह्याच्यामध्ये दुसरी कंडिशन आहे, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस. जर त्रिकोणांचा पाया समान असेल तर, आता बघा ह्या त्रिकोणाचा हा बेस मी B धरलाय आणि ह्याचा बेस Bच घेतला. हे बघा इक्वल आहे. बघा हे मी इक्वलचं चिन्ह करतो मी. ह्या दोन्ही ट्रायंगलचे बेस तुमचे पाये इक्वल आहेत, त्यामुळे त्याला बीच म्हणलं मी, B1 B2 म्हणलेलं नाही आहे. म्हणू शकताय तुम्ही B1 B2 इक्वल पण दाखवू शकताय, चालतंय. समजा मी B1 आणि B2 इक्वल दाखवलो, ह्याला B1 म्हणलो, याला B2 म्हणलो आणि इथं मी B1 बरोबर B2 दाखवलो. काय होईल? ह्या फॉर्म्युल्यामध्ये बघा B1 B2 इक्वल असल्यामुळे निघून जाईल. राहिलं फक्त H1 आणि H2. म्हणजे इथली हाईट H1, इथली हाईट H2. त्यामुळं ह्याचा रेशो काय होणार आहे? A1/A2. 2 ट्रायंगलच्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया समान असताना फक्त उंचीच्या प्रमाणात राहील. लिहिताना फक्त एवढंच लिहायचं, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस. मराठीमध्ये असं लिहायचं, समान पायांचे त्रिकोण. मराठीत तुम्हाला मराठी mediumची मुलं असतील तिथं लिहायचं, समान पायांचे त्रिकोण. तिसरा पॉईंट काय बघा, आता मगाशी बेस इक्वल होता, पाये समान होते. ह्या आकृतींमध्ये तुम्हाला उंची समान दिसाले. ह्याची उंची याच्या, ह्याची उंची याच्या. इथं पण मी H1 H2 समजा जर म्हणलो तर मला इथं H1 इज इक्वल टू H2. ह्यांची उंची मला समान दाखवायला पाहिजे. काय लिहिलं मी? ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. म्हणजे समान उंचीचे त्रिकोण. हे जर समान उंचीचे त्रिकोण असतील तर काय होणार सांगा? ह्याच फॉर्म्युलेमध्ये यायचं आहे. पण उंची समान असल्यामुळे H1 H2 गेले, कॅन्सल होईल. B1/B2 राहील. त्यामुळे क्षेत्रफळांचं गुणोत्तर जे आहे ते काय राहायला पाहिजे? क्षेत्रफळांचं गुणोत्तर A1/A2 बरोबर B1/B2 राहील. काय येणार? A1/A2. ह्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, ही हाईट समान झाल्यामुळं हे गेलं, H1 H2 कॅन्सल होईल. B1/B2 राहील. म्हणजे तुम्ही एवढंच लिहायचं आहे, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. समान उंचीचे त्रिकोण. आणि चौथा मुद्दा हा पुस्तकात काही ठिकाण नाही आहे, खरं मी सांगतो. चौथा मुद्दा काय असणार आहे बघा, जर पाया पण समान असेल आणि उंची पण समान असेल, दोन्ही इक्वल आहेत, म्हणजे
थोडक्यात ते कॉन्ग्रेंट ट्रायंगल आहेत, एकरूप त्रिकोण आहेत. तर पाया पण समान होणार, मी त्याची आकृती काढलेली नाही तर बेस पण समान असणार आणि उंची पण समान असणार. ह्याचा रेशो काय असणार आहे, हे दोन्ही निघून जाईल ना, B1 ला B2 निघून जाईल, H1 ला H2 निघून जाईल. ह्याचा रेशो असणार 1:1. ह्याची गणित आपण बघायची आहेत ह्या भागावरची. चला तर बघूया गणित. हे सप्टेंबर 21ला 1 मार्काला प्रश्न विचारला आहे. सप्टेंबर 21 म्हणजे ही ऑक्टोबरची परीक्षा असते रिपीटर मुलांची, तसली परीक्षा ही. AB परपेंडिक्युलर BC दिला आहे तुम्हाला, DC परपेंडिक्युलर BC दिलेला आहे आणि ABची किंमत 3 दिल्या. AB इज इक्वल टू 3 आणि DC इज इक्वल टू 4. हा AB आहे. आणि तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल DCB ह्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. 1 मार्क असल्यामुळं लई पण लांबड लावायची नाही. सांगा काय करणार आपण, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू, मला सांगा ह्या त्रिकोणात मगाशी 4 पर्याय दाखवले, त्यातला कुठला पर्याय येतो इथं, ह्या दोघांमध्ये BC एकच आहे इक्वल. बघा हा BC, हा जो बेस दिला आहे हा दोन्ही ट्रायंगलमध्ये एकच आहे. त्यामुळे काय असणार, हाईटचा रेशो असणार. ह्याची आहे वरच्या ट्रायंगलची हाईट आली AB आणि ह्या ट्रायंगलची हाईट आली CD. कंसात काय लिहिलं पाहिजे आपण, कसले त्रिकोण आहेत हे, समान पायांचे त्रिकोण आहेत. समान पायांचे त्रिकोण इंग्लिशमध्ये काय येणार, ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम किंवा इक्वल बेस. एवढंच लिहायचं आहे. हे आता पुस्तकामध्ये रेशो दिलाय, मोठाच्या मोठा फॉर्म्युला दिलाय, ती काय लिहायची गरज नाही, कारण 1च मार्काला प्रश्न आहे. 2 मार्काला असेल तर ठीक आहे. AB ची किंमत 3 आणि CD ची किंमत 4. त्यामुळे हा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB याची व्हॅल्यू 3/4 आली. मग 1 मार्क यासाठीच दिलेला आहे. हे तुम्ही लिहिल्यानंतर हे कंसात कारण लिहिलं पाहिजे. याचं उत्तर 3/4 येते. हा पहिला प्रश्न आहे. असला अनेक प्रश्न आहे, घेऊया आपण. बघा हा दुसराच प्रश्न आहे, फक्त इकडची हाईट तिकडे घेतल्या आणि किमती बदलल्यात. हा जुलै 22ला परत प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे 21 मगाचा घेतलेला प्रश्न 21चा होता सप्टेंबरला. ती परीक्षा कोरोनामुळं कोविडमुळं 21ला झाली होती, पूर्ण परीक्षा म्हणतात त्याला. आता ही जुलैची 22चा प्रश्न आहे. BC परपेंडिक्युलर AB आणि AD परपेंडिक्युलर AD. BCची किंमत 4 दिल्या आणि ADची किंमत 8 दिल्या. आता ह्याच्यात पण तुम्हाला काय दिसतं बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल ADB ह्यांचा रेशो काढायचा आहे. मग काय येणार, ह्या दोघांमध्ये परत हा बेस जो आहे तो बेसच इक्वल दिसतोय मला AB. ह्याला तुम्ही म्हणू शकताय समान पायांचे त्रिकोण किंवा ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस किंवा ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेस. सेम बेस म्हटला तरी पण चालेल, इक्वल म्हणा किंवा सेम म्हणा. मग ABC आणि AD मध्ये बेस तोच राहिला. वरच्याची हाईट आली BC आणि याची हाईट आली खालच्या त्रिकोणची AD. त्याची किंमत दिल्यावर तुम्हाला 4 आणि याची किंमत दिल्या ADची 8. मला भाग जाईल, त्यामुळे उत्तर किती येईल बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू, भागाला व्हायला 4 × 4 4 2 8. याचं उत्तर 1/2 येणार. ह्याच्यातले पुढचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. तुम्हाला काय शंका असतील तर मला कॉमेंटमध्ये हे करा, कळवत जावा. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. 12वीचे जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यापेक्षा 10वी संख्या कमी आहे. महाराष्ट्रामध्ये उलट 10वीचे विद्यार्थी जास्त आहेत 12वी सायन्सपेक्षा. माझे दोन्ही व्हिडिओ सुरू आहेत 10वीसाठी आणि 12वीसाठी. तर त्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.